रोहित पवार गेल्या 3 दिवसांपासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करतायत। अन्नत्याग आंदोलन करत असताना त्यांची प्रकृती खालावली आहे, पण अद्याप सरकारने त्यांच्या आंदोलनावर काही तोडगा काढलेला नाहीये। रोहित पवारांनी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू केलंय, पण सरकार जणू आंदोलनाकडे दुर्लक्ष करतंय की काय असा प्रश्न निर्माण होतोय। मनोज जरांगे पाटलांनी जालन्याच्या अंतरवाली सराटीत उन्हात उपोषण सुरू केलं होतं। एकाच दिवसात सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली होती, पण या ठिकाणी सरकार जणू रोहित पवारांची परीक्षाच घेत असल्याचं दिसून येतंय। रोहित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील हवी तशी ताकद मिळताना दिसत नाहीये। त्यामुळे प्रश्न असा निर्माण झालाय की रोहित पवार पक्षात नाराज आहेत का? रोहित पवार आपली वेगळी ताकद निर्माण करतायत का? सरकार रोहित पवारांच्या आंदोलनाची दखल का घेत नाही? शेतकरी नेते असताना रोहित पवार आंदोलन का करतायत? विरोधातील नेते रोहित पवारांना हवी तशी ताकद का देत नाहीयेत? पाहूया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। रोहित पवारांनी पंढरपुरात 12 जून पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। आज त्यांच्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे। त्या आंदोलनावर ठामच आहे। शेतकऱ्यांना विनाअट सरसकट 2 लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी, सरकारने कर्जमाफीसाठी घातलेल्या सर्व जाचक अटी पूर्णपणे हटवाव्या अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। सध्याच्या घडीला राज्य सरकारनं 35,000 कोटींपेक्षा जास्त रकमेची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। या योजनेच्या माध्यमातून 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल असा सरकारचा दावा आहे। मात्र जर रोहित पवारांच्या मागणीनुसार कर्जमाफीतील सर्व अटी तातडीने रद्द केल्या तर राज्याच्या तिजोरीवर आणि बँकिंग व्यवस्थेवर मोठा आर्थिक ताण पडू शकतो असं म्हटलं जातंय। यामुळे सरकार या मागण्यांवर थेट निर्णय न घेता कायदेशीर आणि तांत्रिक अभ्यास करण्यासाठी वेळ घेत आहे। आंदोलनाची तात्काळ दखल न घेण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे श्रेयवाद। रोहित पवारांच्या आंदोलनासमोर लगेच झुकल्यास त्याचे सर्व राजकीय श्रेय रोहित पवारांना मिळेल अशी भीती सत्ताधाऱ्यांना आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा थेट संबंध एका मोठ्या सामाजिक समूहाच्या भावनांशी आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेशी होता, ज्याचा आगामी निवडणुकांवर थेट परिणाम होणार होता। तसंच जर जरांगेंना आंदोलनादरम्यान काही झालं असतं तर मराठा समाज रस्त्यावर उतरला असता, राज्यभरात जाळपोळ पाहायला मिळाली असती। त्यामुळे सरकारने त्यांची दखल अवघ्या 24 तासात घेतली असं म्हटलं जातंय। मात्र रोहित पवारांचं आंदोलन हे धोरणात्मक आणि आर्थिक बाबींशी संबंधित असल्यामुळे सरकार याकडे जाणीवपूर्वक राजकीय दृष्टिकोनातून पाहतंय आणि सावध पवित्रा घेतंय अशी चर्चा आहे। रोहित पवार जरी शेतकऱ्यांसाठी लढत असले तरी त्याच्या मागे ना पक्षाची ताकद दिसतेय ना शेतकऱ्यांची। जर त्याच्या मागे शेतकऱ्यांची आणि पक्षाची ताकद असती तर आतापर्यंत सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली असती। शेतकरी नेते असताना रोहित पवार शेतकऱ्यांसाठी का आंदोलन करतायत असा प्रश्न अनेकांना पडलाय। तर रोहित पवार हे जरी पारंपरिक अर्थाने शेतकरी नेते नसले तरी ते प्रतिनिधित्व करत असलेला कर्जत जामखेड हा मतदारसंघ पूर्णपणे ग्रामीण आणि शेतीवर आधारित आहे। एक लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणं हे त्यांचं कर्तव्यच आहे। सरकारच्या कर्जमाफी योजनेत अनेक जाचक अटी आहेत असं रोहित पवारांना वाटतंय। जसं की 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्यांना यंदा मर्यादित मदत मिळणं आणि पुढील वर्षाचं कर्ज भरण्याची सक्ती असणं। रोहित पवारांच्या मते या अटींमुळे राज्यातील सुमारे 37 लाख शेतकरी या योजनेतून बाद होणार आहेत। याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय। तसंच ते गेल्या काही दिवसांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी लढताना दिसतायत। अजितदादांचा विमान अपघात झाला आणि ते अजितदादांसाठी लढताना दिसले, त्यामुळे त्यांची ओळख शरद पवार गटातील लढाऊ नेते म्हणून झाली। मात्र आता त्यांना सर्वसामान्यांसाठी लढणारा नेता म्हणून प्रतिमा निर्माण करायची असल्याची चर्चा आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेऊन तळागाळातील नेता बनण्यासाठी त्यांनी पंढरपूर या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्राची निवड केली असं म्हटलं जातंय। अजितदादांना तळागाळातील सर्व समाज घटकांसाठी लढणारा नेता म्हणून ओळखलं जात होतं। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत रोहित पवार पुढे जात असल्याची चर्चा आता आहे। रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करत शेतकऱ्यांसाठी लढत जरी असले तरी शरद पवार गटाकडून त्यांना हवी तशी ताकद मिळताना दिसत नाहीये। ते गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटात नाराज असल्याच्या चर्चा आहेत। मात्र त्यांनी या आरोपाचं खंडन केलंय। पण जसं भारतातील अनेक नेत्यांनी पक्षात राहून देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, पक्षापेक्षा त्यांच्या नावानेच त्यांना जास्त ओळखलं जातं, तसंच रोहित पवार देखील पक्षाचं नाव आपल्या मागे लावण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी लढून आपली ताकद वाढवतायत, आपलं नाव वाढवतायत असं म्हटलं जातंय। शेतकऱ्यांसाठी लढणं रोहित पवारांना मोठ्या फायद्याचं ठरणार आहे। आंदोलनाच्या पहिल्या 2 दिवसात महाविकास आघाडीचे किंवा त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे मोठे नेते प्रत्यक्ष आंदोलनस्थळी दिसले नाही, पण आंदोलनाची वाढती तीव्रता पाहता अनेक नेते आता रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतायत। मात्र सत्ताधाऱ्यांसह विरोधकातील काही नेत्यांना रोहित पवारांचं आंदोलन यशस्वी झालं तर त्यांचा मोठा विजय होईल, त्यांना मोठा राजकीय फायदा होऊन त्यांची ताकद मोठी होईल असं वाटत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे ते आंदोलनाला लवकर भेट देत नसल्याची चर्चा आहे। मात्र असं असलं तरी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील रोहित
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट देणार आहेत ते रोहित पवारांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे। जरांगे पाटलांनी रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यास रोहित पवारांची ताकद मोठी वाढण्याची शक्यता आहे। सर्व मराठा समाज रोहित पवारांच्या बाजूने उभा राहील। सध्या पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन सुरू आहे। अन्य त्यागामुळे रोहित पवारांच्या रक्तातील साखर कमी झाली आहे आणि वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे। सरकारने जर रविवार संध्याकाळपर्यंत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर सोमवारपासून संत नामदेव पायरीवर अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। सत्ताधारी रोहित पवारांच्या आंदोलनाला चमकोगिरी असं म्हणत टीका करत असले तरी रोहित पवार आपल्या जीवाची पर्वा न करता आपली राजकीय ताकद पणाला लावून शेतकऱ्यांसाठी लढताना दिसतायत। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।